राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज पाहूया आपण डाळ फ्राय। डाळ फ्राय करण्यासाठी हे मी एकत्रित करून सामान घेतलेले आहे। याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, आलं, लसूण एकत्र करून भाजले आहे आणि त्याचीच पेस्ट बनवली आहे। तर आपण पाहूया डाळ फ्राय। तेल अगदी गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी, मोहरी टाकायची। त्यानंतर हे एकत्र केलेले मिश्रण कढईमध्ये टाकायचे। त्याच्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरी पावडर टाकून एकत्रित हलवायचं। कस्तुरी मेथी, गरम मसाल्यानंतर मीठ, सर्व मिश्रण एकत्रित करायचं आणि त्याच्यानंतर शिजवलेली तुरीची आणि मटाची मिक्स डाळ एकत्र करून शिजवलेली त्यात टाकायची। असं करून एकत्र मिश्रण केल्यानंतर उकळी करून घ्यायचं। नंतर 5 ते 6 मिनिटं कमी म्हणजे मंद गॅसवर परतून घ्यायचं। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत। तेल सुटलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता। अत्यंत सोपी पद्धत आहे ही डाळ फ्राय करण्याची। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे। आता आपण ही तुरीची डाळ शिजून मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण तडका देणार आहोत। तडका देण्यासाठी पॅन घेतला आहे, तडका पॅन। त्याच्यामध्ये आता तेल ओतायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी, जिरी, जिरी झाल्यानंतर जिरी चांगली तडतड झाली की कढीपत्ता, लसणाचे छान लहान लहान छोटे छोटे तुकडे आणि शेवटी मीठ, लाल मीठ आणि मिर्च पावडर। मिरची गरम झाली की तडकीने अशी बाहेर पडते। पाहू शकता हे डाळ तडका त्याच्यावर ओतल्यावर कसं एकदम मस्त हॉटेल टाईप दिसत आहे। ला अत्यंत सुंदर असा लाल कलर आणि खायला पण टेस्टी, अगदी हॉटेलसारखं लागते। तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे डाळ तडका। साध्या पद्धतीने पण चविष्ट हॉटेल टाईप। आवडला तर कमेंट करा कशी वाटली रेसिपी। राणीज किचनला जाऊन सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग आपण पटकन सबस्क्राईब करून टाका बरं एकदाचा। राणीज किचन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राणीज किचन सबस्क्राईब करा, कमेंट करा। चला चला पटकन।